कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता, जास्त फॅन्सी गोष्टी न वापरता एकदम परफेक्ट असं रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप तुम्हाला बनवायला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ नंतर एकदम परफेक्ट असं टोमॅटो सूप तुम्ही घरच्या घरी बनवायला शिकणार आहात. साधी सोपी रेसिपी आहे, फक्त 10 मिनिटात तुम्ही हे टोमॅटो सूप बनवू शकता. त्यासाठी कुकरमध्ये 3 चमचे तेल गरम करायचं. यावरती फक्त 3 लवंगा, 3 काळी मिरी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 आल्याचे तुकडे आणि 1 तमालपत्र घालून छान असे परतवून घ्यायचे. आता यावरतीच घालायचा आहे तो आपला पातळ चिरलेला कांदा. एक छोट्या आकाराचा कांदा घेतलाय, तो पातळ चिरून घ्यायचा. खूप जास्त कांदा घेण्याची गरज नाही. आणि लवंग आणि काळी मिरी सुद्धा तुम्ही तुमच्या फ्लेवरनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही किती क्वांटिटी घेताय टोमॅटोची, किती सूप बनवायचं त्यानुसार हे साहित्य कमी जास्त करू शकता. आता यामध्ये 2 लाल बेडगी मिरच्या आवर्जून घाला, यामुळे आपल्या सूपला रंग छान येतो. यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह रंग वापरत नाही आहोत, त्यामुळे आपल्या टोमॅटो सूपला जो काही रंग येणार आहे तो अगदी ओरिजिनल असणार आहे. त्यामुळे रंग थोडासा कमी आला तरीही चालेल, परंतु सूप इतकं फ्लेवरफुल होतं की काही विचारायलाच नको. चला, तर यामध्ये मी 5 टोमॅटो छान असे बारीक चॉप करून घेतले, ते घालून घेतले. टोमॅटो 2 मिनिटं परतवून घेतले की यामध्ये कोथिंबीर थोडीशी देठासहित घालायची. माझ्याकडे देठ कमी होते म्हणून मी थोडीशी पानं सुद्धा घातलेत. आणि चवीप्रमाणे मीठ, साधारण मी ते 1 चमचा मीठ घालून घेतले. सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतले गेले की 1 चमचा भाजलेली जिरेची पूड आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले. आता या सगळ्या गोष्टी परत एकदा 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं. जेवढं तुम्ही हे सगळं छान परतवून घ्याल ना, तेवढं तुमचं सूप छान फ्लेवरफुल होतं. तुम्ही बघू शकताय पहिल्या क्वांटिटीपेक्षा आता टोमॅटोची क्वांटिटी बऱ्यापैकी कमी झाली, तो थोडासा श्रिंक झालाय. आता यामध्ये घालायचं आहे ते गरम पाणी. थंड पाणी न घालता आवर्जून गरम पाणी घाला, म्हणजे कुकिंग प्रोसेस अजिबातही डिस्टर्ब होत नाही. साधारण 1 ग्लासभर मी गरम पाणी घालून घेतले. आता झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये अगदी टोमॅटो परफेक्ट असा शिजतो. आता हे सगळं मिश्रण छान असं थंड करून घेते. सगळं मिश्रण छान मी शिजवून घेतलंय. आता पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतर मिक्सरला वाटायला घ्यायचं. कधीही कोणतंही मिश्रण गरम असताना वाटायला घेऊ नका, नाहीतर ते उडू शकतं. मिक्सरचं टोपण सुद्धा अगदी त्या प्रेशरनी लगेच निघतं. त्यामुळे पूर्णपणे थंड केल्यानंतरच हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घ्या. पाणी सुद्धा मी यामध्ये सगळं जेवढं होतं कुकरमध्ये ते घालून घेतले आणि सगळ्या गोष्टी छान अशा मी ब्लेंड करून घेते. आता ब्लेंड करताना अगदी स्मूथली ब्लेंड करून घ्या. यामध्ये आपण टोमॅटोची साल काढली नाहीये. पण बऱ्याच वेळेला टोमॅटोचं सूप बनवत असताना वरची साल काढली जाते, परंतु आपण साल ठेवून हे टोमॅटोचं सूप बनवतोय, त्यामुळे अगदी मिक्सरला छान स्मूथ वाटून घ्या. तुम्ही बघू शकताय कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी आली आहे. अजून छान स्मूथ व्हावं यासाठी याला गाळून घ्यायचे. ज्या भांड्यामध्ये तुम्हाला सूप आता उकळवायचे बनवायचे त्या भांड्यामध्येच डायरेक्ट मी सूप गाळून घेते. यामुळे मिक्सरमध्ये बारीक करत असताना सूपमध्ये ज्या काही खड्या गोष्टी राहिल्या असतील, थोडेफार कण राहिले असतील खडे मसाल्यांचे, किंवा आपण बेडगी मिरची जी बारीक करून घेतली त्याच्या बिया राहिल्या असतील, त्या सगळ्या यामध्ये छान गाळल्या जातात, वरचेवर राहतात आणि स्मूथ असं सूप आपलं खाली भांड्यामध्ये पडतं. चला, अगदी परफेक्ट असं सूप आपलं गाळून झाले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही सूप राहिले ते सुद्धा मी थोडंसं पाणी घालून काढून घेते. यामुळे काय होतं, आपल्या सूपची कन्सिस्टन्सी सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करता येते. आता या स्टेजला हे सगळं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आहे. शिजवल्यानंतर अजून थोडंसं ते दाटसर होणार आहे. यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून अजून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत. हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये बनवत असताना सूपमध्ये बऱ्याच वेळेला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घातली जाते, त्याला इतकं सुंदर क्रीमी स्ट्रक्चर येण्यासाठी. परंतु आपण घरच्या घरी या पद्धतीने बनवून परफेक्ट असं हे क्रीमी स्ट्रक्चर आणू शकतोय, तेही कॉर्नफ्लॉवरची स्लरी न घालता. त्यामुळे या पद्धतीने बनवलेलं सूप अतिशय हेल्दी आहे. प्रिझर्वेटिव्ह रंग नाहीत ना, कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे. अगदी घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे ते 2 ते 3 चमचे टोमॅटो केचप, त्यामुळे चव छान बॅलन्स होते. थोडंसं मीठ ॲडजस्ट करून घेतले. त्यानंतर घालायची अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि पाव चमचा चाट मसाला. आता या स्टेजला सूप थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि तुम्ही तिखट, गोड हे सगळे प्रमाण आहेत, ह्या सगळ्या चवी आहेत त्या ॲडजस्ट करू शकता. आता मला सूप थोडंसं स्पायसी हवं आहे म्हणून मी 1 पाव चमचा लाल तिखट घालून घेतले आणि अगदी पाव चमचा साखरही घालून घेतली आहे. अगदी परफेक्ट असं फ्लेवरफुल हे सूप तयार होतं. आता यामध्ये घालायचं आहे ते 1 ते 1.5 चमचा बटर. मी छान अशी छोटीशी क्यूब तोडून घातली आहे. बटर घातल्यामुळे चव तर सूपला छान येतेच, परंतु सूपला एक सुंदर असा ग्लेज, एक सुंदर अशी चमक यायला सुद्धा मदत होते. त्यामुळे बटर घालताना तेही अगदी शेवटी घाला, त्यामुळे त्याची चमक आहे अशी मेंटेन राहते. तुम्ही बघू शकताय सूप किती भारी दिसतंय. कुणाला वाटणारच नाही की तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घातली नाहीये. इतकं स्मूथ असं सूप तयार झाले. चला, आता याबरोबर खायला आपण छान असे क्रुटॉन्स बनवूयात. यासाठी ब्रेड घेतलेत. ब्रेडचे छान असे चौकोनी कापं करून घ्यायचे. हे रेस्टॉरंटमध्ये सर्व केले जाणारे क्रुटॉन्स आपल्याला बघून बऱ्याच वेळेला वाटते की असे क्रुटॉन्स घरी का तयार होत नाहीत. चला, हे बनवताना सुद्धा तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते, ज्यामुळे अगदी परफेक्ट असे हॉटेलसारखे क्रुटॉन्स तुमच्या घरी तयार होतील. बरं, हे ऑप्शनल आहेत, नाही बनवले तरी चालेल. तुम्ही नुसतं सूपही आरामात पिऊ शकता, परंतु आज मी तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे.
चला आता सगळे ब्रेड छान असे कट करून घ्यायचे. कट करत असताना कडा कापायचे नाहीत, कडांसहितच ते कट करायचे. आणि यावरती घालायचं आहे ते 2 चमचे तेल. हो, आवर्जून क्रुटॉन्स बनवताना यावरती 1 ते 2 चमचे तेल घाला. यामुळे क्रुटॉन्स छान असे ते क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि त्यावरती एक हलकासा सोनेरी रंग छान एकसारखा मेंटेन होतो. चला मी इथे ओव्हनमध्ये सगळे क्रुटॉन्स छान असे फक्त 7 मिनिटासाठी बेक करून घेतलेत. तुम्ही बघू शकता एक क्रंच तुम्हाला तोडून दाखवलं कळेल. अगदी परफेक्ट असे रेस्टॉरंट सारखे क्रुटॉन्स तयार झाले. आणि ओव्हन नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा ब्रेड छानपैकी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ शकता आणि तो कट करू शकता. फक्त ब्रेड तव्यावर भाजत असताना अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्या, म्हणजे ब्रेड छान क्रिस्पी होईल आणि तो क्रंच आपल्याला परफेक्ट असं भेटेल. चला आता घेऊया सूप छान असं सर्व करायला. गरमागरम वाफळतं असं हे टोमॅटो सूप, ज्यामध्ये अतिशय भन्नाट असे फ्लेवर आपण घातलेत. त्याबरोबर हे क्रिस्पी कुरकुरीत असे क्रुटॉन्स, परफेक्ट अशी कॉम्बिनेशन असलेली डिश आपली तयार झाली आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप तुम्हाला सांगायची राहिली ते म्हणजे तुम्ही जर लहान मुलांसाठी हे टोमॅटो सूप बनवत असाल तर लाल तिखट, काळी मिरी यांचं प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. कारण हे सूप हे अगदी थोडंसं हलकंसं स्पायसी होतं, परंतु मुलांसाठी बनवताना थोडंसं कमी स्पायसी सुद्धा करू शकता. अतिशय फ्लेवरफुल असे हे सूप तयार झाले. एका घोटात मन तृप्त होईल इतकं फ्लेवरफुल असे हे टोमॅटो सूप आपलं तयार होतं. चला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा हे टोमॅटो सूप्स आणि हे सुंदर असे ब्रेडचे कुरकुरीत क्रोटॉन्स नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच सुपर टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला फॉलो करू शकता, कारण तिथे हे दररोज नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.